प्रथमतः माझ्या सर्व देशातील व विशेषतः महाराष्ट्रामधील सर्व जनतेस माझा साष्टांग नमस्कार. मी हनुमान गोविंदसिंह मंगले, महाराष्ट्रामधील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक नवतरुण हडसणी गावामधील पंचायत राज या विषयावर काही व्याख्यान करत आहे. माझे डाऊट आहे ते समजून मांडत आहे. माझेच नाही तर ते माझ्या सर्व जनतेतील महाराष्ट्रातील सर्व गावगाड्यातील ते त्रिस्तरीय पंचायत राज आहे. त्यांच्या पण मनामध्ये काही तरुणांच्या व वरिष्ठांच्या पण मनामध्ये असेल, पण ते मांडू शकत नाही. मी त्यांचा मुद्दा घेऊन मी स्वतः बोलत आहे. एक गांधीजी बापूजीची मला एक वाक्य आठवते, वाचलेली एक बुक होती, त्यामध्ये होते गांधीजी बापू म्हणले होते की गावाकडे चला, गावाकडे परत चला, असं त्यांचं एक वाक्य होतं. त्यांना माहीत होतं की जेव्हा ते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उतरले होते, त्यांना माहीत होते की जेव्हा गावगाड्यातील व्यक्ती आपल्या पाठीमागे येतील, गावगाडा सुधरेल, तेव्हा आपला देश सुधरेल. कारण की विशेषतः 60 ते 70% लोकसंख्या ही गावामध्ये राहते, महाराष्ट्रीय असो किंवा देशामधली असो. त्याचा हेतू होता की गावामध्ये जेवढे गाव डेव्हलपमेंट होईल तेवढा आपला देश तरक्की म्हणजे पुढे जाईल. त्यांचं मत होतं. त्यांनी बराबर मुद्दे मांडले, त्यांनी योजना आणून दिल्या, आखल्या योजना, सगळे A to Z बराबर केले. म्हणजे त्यांनी बापूजी योजना झाली, आता नरेगा योजना झाली, खूप काही योजना आहेत. ती विहीर सिंचन आणि जे गावामध्ये जे घरकुल आहेत, इंदिरा गांधीची इंदिरा आवास होते त्याच्या नावावर जे आता PM आवास ते आहेत, ते झाले. पण माझा हेच मुद्दा आहे की काय हे योजना गावाच्या ठराविक पातळीपर्यंत राबवल्या जातात, कोणाला न्याय मिळतो, कोणाला नाही मिळत. काही गावामध्ये एकाच घरातल्या एकाच कुटुंबाला, एकाच व्यक्तीला 3 ते 4 ते 5 घरकुलं मिळतात, आणि दुसरीकडे एक मरून जाते, त्याच्या घरचे सगळे मरून जातील, एकदम गरीब, एकदम हलाखी परिस्थिती, त्याची खायची वांदे असतील, त्याला घरकुल मिळत नाही. आणि आता म्हणजे साक्षात्कार माझ्या नजरेपुढे काही गोष्टी केलेल्या आहेत की जो व्यक्ती बाहेर गावून आपल्या गावामध्ये, म्हणजे ज्या गावामध्ये आला राहायला, त्याला घरकुल आलेले आहे. साक्षात्कार 2 दिवसात तो रहिवासी पण झालेला आहे गावाचा, आणि त्याला घरकुल मिळतो. आणि जे पहिले पण 50-60 वर्ष झाले जे गावात स्थापन झाले तेव्हापासून त्याला घरकुल मिळालेलं नाही. हा ठराविक माझा प्रश्न आता ह्या आव्हानापुढे राहील. मी एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे की मी प्रत्येक आता जी योजना म्हणतात ती ग्रामपंचायतमध्ये मी विशेषतः स्वतः जे निरीक्षण केलं, विचारलेलं आहे की जे रस्ते वगैरे हे जे निधी असतो ते कशा स्वरूपाचा असतो, ते प्रतिसाद उत्तर मिळालेलं आहे की यासाठी आधी पैसे भरावे लागतात, तेव्हा निधी येतो, काहीतरी पर्सेंटेज द्यावा लागतात, असे तसे त्याच्यामध्ये मदत. नाही साक्षात मी असं कुणा पिसा विचारलं ना, डायरेक्ट जे सचिव साहेब, जे प्रशासकीय नेमलेला सचिव, ग्रामसेवक, सरपंच साहेब यांना मी स्वतःहून आवर्जून विचारले होते. तर मला प्रत्युत्तर असे मिळालेलं आहे. आणि खास करून हा प्रत्येक गावामधला विशेष मुद्दा असतो की पैसे भरल्याशिवाय कोणतेही कामे येत नाहीत. हा साक्षात्कार म्हणजे परफेक्टली म्हणलं तर हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे सरकारने सगळ्या वित्त आयोग, 15 वित्त आयोग, पंचवार्षिक योजना, केंद्राचा निधी, MLA निधी, जिल्हा परिषदचा निधी, खासदार निधी, आमदार निधी, हे खूप काही योजना आहेत, पंचायत समिती निधी, पण ते फक्त ठराविक कागदपुरत्या राहतात. जोपर्यंत नवयुवक जागा होणार नाही, जोपर्यंत आपण जागा म्हणजे ठराविक जे सुशिक्षित आहेत ते जोपर्यंत जागे होणार नाही तोपर्यंत हे असंच सुरळीत चालणार आहे. तुम्ही किती जरी काही जरी म्हणलं, काही जरी केलं तर हे असंच चालणार आहे. दिवसेंदिवस म्हणजे पिढ्यानपिढ्या असंच चालणार आहे. जे होतील तेच मोठे होतील आणि जे राहिले ते. माझं म्हणणं नाही की बाबा असं मी विरोध करत नाही कोणाला की मोठे व्हा तुम्ही, पण एवढं पण मोठे होऊ नका की जे दुसरं तडपून मरत आहे त्याला त्याच्यावर लाथा घालून मेलेल्यावर अजून मारणं, त्याला म्हणजे असं याच्यामध्ये थोडा अंदरुनी म्हणजे आमच्या स्वतः मला जे नवयुवकाच्या मधलं आहे की नाही, जी जागा होतो, जे दडून बसलेला जे महापुरुष आहे ते जागा होतो प्रत्येक त्याच्यामधला.
तर माझं एवढंच म्हणणं आहे की, आणि खास करून आमचे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस, मी माझ्या गावामधला प्रत्येक कामाचा अहवाल मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे, बिफोर आणि आफ्टर. त्यानंतर तुम्ही स्वतःहून याची दखल घ्यावं आणि खास करून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा, ही माझी मनोकामना आहे. आणि विशेष करून तुम्ही एक दिवस तरी माझ्या गावाला व्हिजिट करावं. आणि खास करून 2030 पर्यंत मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे की मी माझं गाव सुधारेल. काही जरी केलं तर मी माझं गाव सुधारेल. तुम्ही विशेषतः माझ्या गावाला भेट द्यावी, हीच माझी मनोकामना आहे. आणि तुम्ही देशाल मला पण वाटत आहे. तर ठराविक मुद्दा हाच होता की मी कोणत्याही पद्धतीने माझ्या गावामध्ये RTI टाकून तक्रार करू. कोणता विशेष तुम्हाला अहवाल कसा राहतो, काय नाही. माझं गाव एकदम म्हणजे काही योजना नाही, काही रस्ते नाहीत, काही नाही. ते मी आहे की नाही आता डेली आउटलेट, मी स्वतः जिम वगैरे सगळे वाचनालय 2030 पर्यंत कम्प्लीट म्हणजे रेडीच करणार आहे. बिफोर अँड बिफोर करून दाखवणार आहे. बघूत आपण जे टक्केवारी लागते न लागते. मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल यूट्यूबला. प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक कामाचा मी तुम्हाला टाकेल. फक्त एवढंच की तुम्ही वेट आणि वॉच करा आणि सबस्क्राईब फॉलो की काही न करता फक्त माझे व्हिडिओ बघत जा. मी नवयुवकाला एवढंच सांगू इच्छितो, शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे. ते जो प्राशन करेल तो गुरु बोलल्याशिवाय राहणार नाही. हे 2 वाक्य बोलून मी आता माझे संभाषण संपवितो.